कीर्तनाच्या निमित्तानं का असेना पण कथा सांगण्याचा सुयोग तुमच्या समोर मला आला म्हणून तुमचं प्रेम असंच सर्व वारकऱ्यावरती राहू द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा गोड आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. खेळत 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 अभंग सुरू महाराज लय खाली जायचं नाही, लय वरी जायचं नाही. बरोबर आहे का? जमिनीवर जाऊन कीर्तन करायचं. उत्तर आहे अभंगातला पहिला शब्द आहे भाग्य पाहण्याचा. बघाय आता ऐका, जगद्गुरु तुकोबारा साऱ्या अभंगाचा सारांश जर काढलं ना महाराज तर याच्यामध्ये समजूत काढतात. पण कुणाचे महाराज इतर वेळेस कदाचित एखाद्या वेळेस घरातला व्यक्ती नाराज झाला, लेकरू नाराज झाला तर माय लेकराची समजूत काढते. बरोबर आहे? बायको नाराज झाली तर कोण समजूत काढते? हा तुम्हाला पडलं तर मोठीनं बोलला तुम्ही. बायको नाराज झाली तर नवरा समजूत काढतो, नवराच नाराज झाला तर काढते का? पण बरं मला वाटलं तुमचं आमच्या सारखं का म्हणजे असं समजू नका, आमचं चांगलं झालं का तू म्हणतात. ऐका मग नाराज झाली तर योगायोग असा आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे मी का समजूत काढतात या अभंगामध्ये मनाची माहिती. समजूत कोणाची? संसारिक जीवाचीही नाही आणि कुणाची नाही, समजूत मनाची. मनाला समजावं लागणार आहे कदाचित. तुम्हाला सांगू, तुम्हाला मी सांगेन तुम्हाला भाव याचा. सर्व अभंगाचं चिंतन केलं तर भाव वेगळे अनेक प्रकारे बरं का. श्री गुरुच्या मुखातून चिंतन आपण ऐकलेले आहात, अनेक वेळा मोठमोठ्या वक्त्यांच्या मुखातून अभंग तुम्ही ऐकलेले असाल. पण माझ्या मतीला जसं जमेल तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. ऐका, भाग्य म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? रेग्युलर लोक सांगतात, मी ते भाग्याची व्याख्या सांगत बसणार नाही. इथं आला इथं नरदेह प्राप्ती इथं झाली ना आम्हाला आता याच्यात पडणार नाही. भाग्य या शब्दाचा अर्थ काय मुद्दा तरी येईल. नाही तर भारतात आला, महाराष्ट्रात आला, संत भूमिका दररोज आहे. बरोबर आहे? परंतु खास महत्वाचा मुद्दा आहे की भाग्य या शब्दाची व्याख्या करत असताना शास्त्रकारांनी सुंदर केली. भाग्य भाग्य म्हणजे काय तर सफल गायचू क्रमकाय मौर नमस्ता वीरम शुद्धम अपापविद्धम. त्या अर्थाला शुद्ध अंतकरणानं निर्मल म्हणजे सोमोही पावा मोही कपट झाला चित्र न भावा. या वृत्ती सापेक्षाने संतांच्या सानिध्यात राहिलं, त्या संतांचं सानिध्य प्राप्त झालं की खरं भाग्य आहे. असं काही ना असं काही महाराज मला पूर्ण असं बी जमत नाही, पूर्ण असं बी जमत नाही. मरण भाग्य आहे. आता भाग्य भाग्य म्हणजे दुसरी व्यावहारिक सत्तेतले चिंतन करू. पारमार्थिक सत्तेत एका वाक्यात उत्तर तुम्हाला दिलं भाग्य म्हणजे काय. आता ऐका, व्यावहारिक सत्तेमध्ये भाग्य या शब्दाची व्याख्या कशाला म्हणतात? आम्ही भाग्य कशाला समजतो? अचानकपणे स्वान्याचा हांगा सापडावा. काय सापडावा? कुणाला? अमोल महाराजाला. तुम्हाला नाही? तुम्हालाच का? बर, तुम्हाला सापडावा. ते काय म्हणा काय माझं म्हणतो की नाही? आणि एखादं पोरग 20 पासून 30 पर्यंत 35 पर्यंत जाऊन लग्नच होईल, त्याला काय म्हणा? बोला जरा. कधीच जीवत नाव माहिती आहे पण कीर्तनात जवतो का नाही तर नाही. कीर्तनाच्या अगोदर जीवन बसलेले माणसं आहे तुम्ही. ऐका मी कुठंच बोललो नाही, भाग्य या शब्दाशीच बोलतो बरं का. मग लग्न झालं महाराज पण लग्नच होईना. पोराची केसाची अशी दशा झाली की महाराज इथवर केस आले. पोरग म्हणलं पप्पा तुझं काम करा म्हणला. आता काय करा म्हणला? माझी इच्छा म्हणलं लग्नाला बघूच नका. कोण म्हणाले? कुणाला? पप्पाला. पप्पा माझं लग्नाचं बघूच नका म्हणे. दाढी हातात आली महाराज. ती कुठल्या टोळीत आलं? कुठल्या? उसाच्या टोळीत नाही, आमच्या टोळीत आलं. आमच्या टोळीत कुठल्याही टोळ्या म्हणू नका, हिटमतीच्या टोळीत नाही, आमच्या टोळीत आलं. ते आलं आमच्या टोळीत आलं महाराज. 35 लागली होती. 35 लागली. पण महाराज असा नाग संप्रदायाचा लागला. घरचे म्हणले आता काय उपयोग नाही, हे तर लग्नच होत नाही. आता करावं वराला द्यापेक्षा सोडून दिली तर लग्नच होत नाही महाराज. इथं आता करावं काय? आता गावाला म्हणले त्याच्या पोराचं एवढं असताना जमून नाही तर आपलं कसं? 20 एकर जमीन मजल्यावर मजले घर ह्याचं जमाना तर आपलं कसं? लोक म्हणले ती थंड आहे तर आपण तर कायमचं थंड बसायचं का? बोलायचंच नाही. म्हणजे महाराज योगायोग असा झाला की पोरग सरळ हिंडायला महाराज ते हिंडायला आमच्या सोबत.
कीर्तनाला आहे आमच्यासोबत हिंडायला लागलो. असं हिंडत 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 महाराज एका गावातला सप्ताह होता. कुठल्या गावातला? तुमच्या नाही, आमच्या गेल्या गावातला सप्ताह होता. आमच्या घराला सप्ताह होता. आणि महाराज म्हणजे अचानक एक दिवशी महाराज आले नाही की कीर्तनाला. महाराज झालं नाही. लोक म्हणले ऊ त्या महाराजानं 9:45 सांगितलं. म्हणले महाराजच नाही, आता 9:45 वाजले ना, आता कीर्तन करावं कसं. ते असं गाडी वाढवलेलं होतं. ती म्हणलं करू का कीर्तन? म्हणला करू. लोक म्हणले सापडलं बरं झालं. म्हणले आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्या. म्हणले करावं का? रिकाम्या जागा भरायच्या. म्हणून सापडलं. मग ते उभारलं. महाराज तुला असं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं की विचारूच नका. नंबर 1 लोक टाळ्याच वाजवायला लागले. तुम्ही वाजू नका, पुन्हा वाजवा, झोपले तरी बरं का. टाळ्या वाजवल्या आणि एवढ्या टाळ्या वाजवल्या, एवढ्या टाळ्या वाजवल्या. लोक म्हणले वा. दुसऱ्या दिवशी सप्त्याला गेले. इण्याच्या पाण्याला बिचारे, इण्याच्या पाण्याला ह्याला कोण म्हणून देता महाराज? कुणी नाही. एक दिवशी गायकच झाला नाही. आता गायक आला नाही म्हणजे आता नेमकं पहिली चालतं म्हणावं लागेल. आता पहिली चाल म्हणजे गायकच नाही कसं करा. ती म्हणलं जमतंय मला, म्हणू का? लोक म्हणले ह्याला नेमकं काय काय जमत आहे बाबा, काय काय जमत आहे. उभारलं ही गायला, गायला उभारलं महाराज. गायला उभारलं. अशी चाल म्हणली त्यानं, अशी चाल म्हणली महाराज. असे राग म्हणले, असे राग म्हणले. तुम्हाला येतेच ते राग सुद्धा ह्यानं बंद केले. असे राग म्हणले महाराज. असे राग म्हणले महाराज. असे राग म्हणले. लोक म्हणले वा पुत्र असा असावा. म्हणले कुठल्या मातेनं जन्म दिला याला, कसं चाल म्हणाले. म्हणजे 2 दिवस झाले महाराज, 2 दिवस झाले. 3रा दिवस झाला, 4था दिवस झाला, 5वा दिवस झाला. आता म्हणजे आता काय करावं. सर्व कार्यक्रम झाला. 1 दिवस पकवायच्यात लोक. आता पकवायचं नको म्हणल्यानंतर ही म्हणलं आपल्याला जमतंय का? म्हणला जमतंय की म्हणल्यानंतर मग म्हणले लोक म्हणले ही कुठून जन्माला आलं काय कळलं नाही. काही नाहीच म्हणत नाही. काहीच नाही म्हणत नाही. म्हणजे खायला बी बसलो तर नाही म्हणत नाही, घ्यायला बी बसलो तर नाही म्हणत नाही. कुठेही बसलो जमतंय म्हणले. बसतो की मला असा पकवाज बाजूला महाराज. लोक मात्र म्हातारे बघायला लागल्या. ह्याची दाढी तर डिरीला टेकायली होती महाराज. डिरीला टेकायली होती दाढी याची. म्हातारे म्हणजे महाराज कीर्तन झालं आणि एक म्हातार म्हणलं महाराज चला म्हणलं आमच्या घरी चहा प्यायला. रडत रडत ती म्हणलं एवढा चांगला वाजला म्हणलं मी रडत रडत खा म्हणाले चहा प्यायला. पण ह्याच्याकडे टको मुको बघायला कुणाकडे? महाराजाकडे. कोण या? मला लांबून मागलं बरं का. असं टको मुको बघायला आणि टको मुको बघत त्याच्या मुखातून शब्द म्हाताऱ्याचा निघला. मला असं वाटायले महाराज तुम्ही एवढं सुंदर कीर्तन केलं, तुम्ही एवढं सुंदर गायन केलं, तुम्ही एवढा सुंदर पकवाज भाजविला. तुम्हाला 2-4 तरी लेकरं असतील. पकवाजाचा गायनाचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? काय संबंध आहे? काय संबंध आहे? मी कशासाठी बोलतो बरं का. मग ह्याचा काही संबंधच नाही. पण तरी मी ती म्हणायला लागलं, रडायला लागलं. मला असं वाटायले तुमचं वय झालंय आणि आता तुम्हाला 2-3 लेकरं असतील, लेकरं असतील म्हणलं की ही मोठीला रडायला लागली. ही मोठीला रडायला लागलं. मी म्हणलं बाबा माझं बी तसंच आहे म्हणलं, माझं बी तसंच आहे म्हणलं. तुम्हाला वाटायला म्हणलं मी फक्त वयाला वाढलो पण माझं काही लग्न झालं नाही म्हणला. लग्न झालं नाही म्हणल्याबरोबर म्हातारं म्हणलं वा आता सापडला कडे मला हिरा. म्हणला हिरा वय किती आहे? ती म्हणला जास्त नाही, फक्त 36च आहे. आणि 36 कमी वाटायला नाही तुला. आणि ह्या म्हाताऱ्याला 4 पोरी होत्या महाराज. किती? ऐका 4 पोरी होत्या. म्हातारा तिथंच उभारलं आणि सत्यात उभारलं. म्हणलं काय व्हायचं ते हुद्या. म्हणला माझ्या पट्ट्याची पोरगी हा महाराजाला दिली ना म्हणला.
महाराज याचा संबंध लावा, याचा संबंध लावा. महाराज मला सांग आता हे म्हातारा कसं म्हणलं की हे खूप झालं महाराज. ऐका काय गोड प्रमाण दिलं महाराज. खरं सांगू का, खरा श्रोता याला म्हणावं लागते. महाराज एक बोलू का तुम्हाला हात जोडून, गाणं म्हणजे दिंडीच्या देठापासून गावं लागतंय. लोक म्हणते आता तुम्ही माझे म्हणून बोलू का, जरा मोकळं झाले 4 दिवसात जमता का. आमच्या गावात कथा होती, माझ्याच गावात कथा रामनवमीला. ती म्हणलं काय मी करा म्हणले, येत नाही म्हणले मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि तुम्हाला. मी म्हणलं फुकट म्हणलं की मला नाही नाही म्हणलं करावं. आणि तुम्ही रामनवमीचा सीझन मध्ये बरं म्हणून ठीक आहे करतो, पण कलाकार फिलाकार तरी चांगले द्यावे लागतील. ती म्हणजे कलाकार देऊ की 3-3 हजार. म्हणलं तुझ्या वाहनापाशी मी 3 हजाराला बसवला की कोणी म्हणलं तुझ्या बसलेलं कस तरी कार्यक्रम झाला त्याला. म्हणलं आमचं तुम्ही नाही द्या, तुम्ही चांगलं द्या, आमच्याकडे होतं. ती शिशी मला म्हणलं त्याला म्हणलं दादा जरा विको 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 चला म्हणलं जरा बेस बेस बेस. ते म्हणला कुठं आहे बेस. अरे किती असं माझ्या म्हणजे कुठं द्यायचं. मग त्यांना म्हणलं जरा चाट चाट वाजली पाहिजे असं असं. ती मला म्हणलं ठीक आहे माहिती. माझ्या देखत वाढलाच म्हणला मला बेस जी बेस. मी म्हणलं वाढायचा तुझ्या बेसचा आहे का काय समज. माझ्या वाढायचा तुझ्या बेसचा उत्तर आहे का काय बोलतोय तुम्हाला. एखादा व्यक्ती आहे, एखादा व्यक्ती हा महाराज त्याच्यामध्ये समर्पण करावं लागतं. मागता म्हणजे काय त्याला काम धंदा नाही. दी बेस कोणती घेऊन काम नाही हा बरोबर आहे का, काम धंदा नाही. महाराज समर्पण एक वाक्य बोलू का. PhD जेवढा अभ्यास नाही का महाराज तेवढं एका चालीला घासावं लागते, एका चालीला घासावं लागते. हा थोडं पकडणं ही पकवाज वाजवणं आणि कीर्तन कथा करणं स्वतः तुम्हाला बाजारचा भाजीपाला नाही वाटत. पटलं गडे आता हातात पटलं जरा दात देत जा नोटा नका पण ही तरी देत जा. किंमत करायला शिकली पाहिजे. आता काय सांगालो मला इथं जातीतच पाहिजे. मला येड्या गाबाळाचं कामच नाही. कुणाचंही काम आहे का मला काम कुणाचं नाही. लांबूनच बसावून गुजरातीमध्ये एक गावच आहे मला. जिनो काम उनो थाय दुजानं करीतो लाटा खाय. जिनो काम उनो थाय दुजो करीतो गोता खाय. ज्याचं काम त्यांनीच करावं. बाहेरनं म्हणावं कीर्तन जमतंय आपल्याला जमतंय तिथं बसून पण जमतंय जमत नाही. माय गुरुजीकडे पप्पा शिकायला होतो आळंदीला. पंचावळ गुरुजीकडे अशोक महाराज पंचावळ गुरुजीकडे शिकायला होतो. मला लई नाद महाराज. मधुकरी आमची मधुकरी 2002ला मधुकरी भुसरीला आमचाच विद्यार्थी जाळण्याचा होता. हरी देवडे म्हणायचे. त्याला म्हणायचे येड्या गुरुजीपाशी बसलेला असतात 4 बोला आगाव लिहून दे. 4 बोला आगाव लिहून दे. मग आता 4 बोला माझ्या वहीत आगाव. आपल्याला लई ना फक्त वही भरायचा प्रॅक्टिस नाही पण वही भरायचं. गुरुजी पाशी गेलं. गुरुजी पाशी गेले. गुरुजी म्हणायचे इडी हळद इडी हळद. आता पुढचं बोलू ती मला बोलायचं नाही. ती म्हणायची इडी हळद पाकवात काय कुणाला येते गांधीचं तुंतुन करावं लागतंय मला. 4 बोला आगाव. मी म्हणलं गुरुजी पाकवात सोडून दे दोघांना. पण असलं काय म्हणून
करू नका. अहो प्रेम होतं महाराज, प्रेम त्यावेळेस कळालं नाही. सोपं नाही ना महाराज, इतकं सोपं नाही, लक्षात राहू द्या. हा मुद्दा माझा असा आहे, लक्षात राहू द्या. सोपा परमार्थ सोपा नाही मला मान्य आहे गड्या. मग जगद्गुरु तुकोबाला समजवतात. आम्ही तुम्हाला समजू द्या जरा समजवायच लागलो 4 दिवसांना महाराजांना. आता कीर्तनातून समजवायलो तरी तुम्हाला कळणार. देहाला समजवायची गरज नाही, मनाला समजवतात. मग महाराज इथं भाग्याचं वर्णन करत असताना सांगतात ते हे जोडी संत पाय. आता या मुद्द्यावर सहज येतो. भाग्य या शब्दाचा अर्थ सांगितला, संतांची संगती झाली ते हे जोडी संत पाय. आता महत्वाचा मुद्दा आला. पाय, पाय म्हणजे काय? पाय म्हणजे काय बरं हो? हा पाय म्हणजे जी मला बी कळाले. पाय म्हणजे हा अरे मला कुठेही स्टील तुम्हाला असं वाटलं. इंग्लिश सांग, इंग्लिश मध्ये सांग. पायाला काय म्हणते? लेग. मी एकलंच म्हणत काय म्हणते महाराज? लेख म्हणायला असतं. लेख लेग काय का असं मला पाठ आपला आपला आहे बरं आहे. जी पाठ आहे तीच बोलावं, जी करता तीच बोलावं. दुसरं काही बोलून जम फेका. दुसरं काय म्हणतात पायाला? दुसरं काय म्हणतात? चरण. दुसरं अजून काय म्हणतात? हा पाद. ऐका आता अजून काय म्हणतात? तुला सांगा बशीला म्हणा आम्हाला कुठे. ऐका अनेक तरुण अनेक प्रमाणात देऊन सांगतो तुम्हाला. आपल्याला पुढे जायचं. महत्वाचा मुद्दा इथेच आहे. ते हे जोडी संत पाय. पाय या शब्दाचा अर्थ चरण होतो. पायालाच महत्व काय? शरीराला पायाला काय असेल ते असेल. हा त्याला फुट फुट म्हणजे काय? फुट म्हणजे फुट यायला असते. फुट म्हणजे गुडघा का? त्याला की तेवढंच पाठ आहे की घेणार काय? ऐका ऐका आता जमलं. ऐक इकडे तुझं नाव काय? नगर तिथून बघू हा तुझं नाव काय? आधी तेच ना. मग तू माझा मित्र आहे अजून 3 दिवस. त्याची तुळी फिळी घेऊन आलं दाखवलं. पाय या शब्दाचा महत्व आहे. पाय कशाला म्हणतात? चरण आणि पायाला महत्व आहे. शास्त्रकाराने उत्तर दिलं पायालाच महत्व काय आहे. एक वाक्य उत्तर देतो. सोपं सांगू तुम्हाला गड्या, सोपं सांगतो. गंगा पापम शशी तापम. शास्त्रकार सांगतात गंगा पापाला नष्ट करते. आमची गोदामाय डुबकी मारल्यानंतर तुमचं बाह्य रंगाचं पाप नष्ट करते. अजून गोधेच्या काठी हात म्हणून मी समुद्रावर पुढे चलतो. आता झालं फक्त 5-10 मिनिट लक्ष देऊन ऐकलं तर. आता झालं ना तुमचा पोटापुरतं झालं. आता थोडंसं लक्ष देऊन ऐका. गोधेच्या काठी आम्ही गेल्यानंतर गोदामाईच्या मध्ये गेल्यानंतर गोदामाई आमचं बाह्य रंगाचं पाप नष्ट करते. गड्या उत्तर ऐका. गंगा पापम किंवा गोदामाई आपली असेल पाप नष्ट करते. शशी तापम. शशी म्हणजे चंद्र काय करतो? शरीराला शीतलता प्रदान करतो. त्याच्या पुढचं उत्तर आहे का? जर गंगा आमचं बाह्यरंगाचं पाप करत असेल तर त्या गंगेला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांच्या चरणात आहे महाराज. आता मी ते उत्तर आहे का? तुम्ही पुरावा देतो पुढे चलतो महाराज असं नाही बोलत. पुरावा देऊनच बोलतो. तुमचा शब्द आठवतो ना? याला नदी कधी म्हणायचं नसतं. लक्षात राहू द्या. तीर्थाच्या काठी आहात महाराज तुम्ही म्हणून लक्षात राहू द्या. अरे तुम्ही किती भाग्यवान आहात महाराज. लोक बाहेरून येऊन गोदा नदीत आंघोळ करतात. गोदामाईमध्ये आंघोळ करतात. महाराज गंगेमध्ये स्नान करतात. म्हणून एक लक्षात राहू द्या. तीर्थाला सुद्धा जिथे पवित्र केलं जातं ते संतांचे पाय आहे. पाय म्हणून मुद्द्यावर यायचंय मला. सोपं करून सांगतो तुम्हाला लक्षात येईल महाराज. आनंदीत माझे ज्ञानोबा राय होते. ऐकताय ना? माझे ज्ञानोबा राय सर्व काही कार्य संपलेलं होतं. माझ्या ज्ञानोबा रायला इच्छा झाली. कुठे? पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली. 5-10 मिनिटं ऐका. ज्ञानोबा रायला पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली. पंढरपूरमध्ये आले. बर कीर्तन झालं. मी येतो तिकडे. येतो चके खाऊ घाला. चके खा वा वा. मला कसं माहित वास सांगून ओळखीतो ने. काय सांगायला तुम्ही? मला वाटतं चक्की. वा ज्ञानोबा राय पंढरपूर. हा प्रसंग मोठा आहे पण शॉर्टकट करून सांगतो. ज्ञानोबा राय पंढरपूरमध्ये गेले. जगाच्या मालकापाशी आले महाराज. आता ऐका. ते कीर्तन ते सर्व प्रसंग माहिती आहेत. एकच टाळी झाली. हे सर्व नामदेवरायांची भेट झाली.
आमच्या जनाबाई होत्या. प्रसंग लईच गोड आहे महाराजचे. हा जनाबाई महाराज ऐका, आमच्या जनाबाई ज्ञानोबा राहायला बघितल्यानंतर म्हणतात, ज्ञानोबा राय म्हणा की चाल जरा, म्हणा चाल जरा. ज्ञानोबा राय काय म्हणतात महाराज? जनी म्हणले ज्ञान देवा बोला बळके नामदेवा कीर्तन करी पुढे देवा नाचे पांडुरंग. जनी म्हणले ज्ञान देवा बोला बळके बोला बोला महाराज आता बोलू काय? जनाबाई मध्ये किती सामर्थ्य होतं महाराज. चाली द्यायच्या कुणाला आणि चाली म्हणाव्या कुणी. अधिकार पाहून द्यायला अधिकार होता माझ्या जनाबाईचा. आम्ही कुणाला चाल देतो? नाही नाही, ही मला पाकिट जरा तिकडे गावात लय मोठे देते म्हणून तूच म्हण तूच म्हण तूच म्हण. बरोबर आहे की नाही? जनाबाईचा अधिकार आणि ज्ञानोबारांनी चाल म्हणावी महाराज. आमच्या बाळासाहेब महाराजांना थोडं म्हणलं, ऐका आमच्या ह्या सर्व 3 रत्न आहेत महाराज, त्यांनी थोडस म्हणलं तर तुमच्या हृदयाला एक एक शब्द लागायला रे, एक एक शब्द लागायला. ज्ञानोबाराईच्या सानिध्यात राहणाऱ्या ज्ञानोबाराईच्या नंतर ज्या भूमीमध्ये आम्ही ज्ञानार्जन केलं, आमच्या मुखातून निघालेलं थोडंसं गायन गायलं तर तुम्ही जर एवढी मंत्रमुग्ध होत असाल तर माझ्या ज्ञानोबाराईंनी गायल्यानंतर जगाचा मालक मंत्रमुग्ध का होता? मालक मंत्रमुग्ध व्हायचा. सर्व कीर्तन झालं ना आले म्हणले आता देवाकडे चला. नामदेवराला सांगितलं आपल्याला हिंडायला जायचं म्हणजे कुठं? ऐका, ज्ञानोबाराई कुणाला हिंडायला जायचं म्हणाले? उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत नामदेव महाराज, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि आपल्याला घरी जायचं नाही. आपण नांदेडला राहतो म्हणले, म्हातारी गावाकडे आहे, आपल्याला 2-3 लेकरं आहेत म्हणजे वर्षभर कुठं फिरायला जायचं नाही. आता मात्र 10 दिवस सुट्ट्या आहेत. ज्ञानोबा राय नामदेव रायाला म्हणले आता कुठंच जायचं नाही, नीट गोव्याला बीचवर हिंडायला जायचं म्हणले. कुठं जायचं म्हणले? कुठं बरोबर कुठं जायचं? पाया पड. अरे जरा डोकं ध्यानावर आहे का तुमच्या? या नवरा गोव्याला बीचवर जातात का? कीर्तना का तुम्ही? वा 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 वा. तू काढा मग एकदा चौकात या बाबा ना कुठे बीचला जात असतात का मला? हो बीचला बीच कसा पाहिजे कंडर करून निघाले महाराज. पण कुठे जायचं म्हणजे चला तीर्थाटन करायला निघाले. आता रे बाबा हो तेवढे टाकतात लय वांदे आहेत आमचे. महाराज पुन्हा गोव्याला गेले काय बी टाकलं बरं का? टाकलं तर पूर्ण टाका पण तेवढे महाराज लय बोलत होतो म्हणले ज्ञानोबा गोव्याला गेले हिमालय लय. आणि आमच्या परिसराचं वैभव लय नंबर 1 आहे. पुन्हा आमचा धर्मराज आपलं गाव आहे तुम्हाला माहिती आहे. मलाही काय करीत नाही त्याला माहिती आहे. तुला भेटी देतोय म्हणून नीट आहे का काय बोलायला लागलो. ज्ञानोबारायला इच्छा झाली मला आणि ज्ञानोबारायला इच्छा झाल्यानंतर उत्तर आहे का? ज्ञानोबाराय नामदेवराय देवाने सांगितलं म्हणे आता नामदेवराय म्हणजे मी काय देवाला सोडून जाऊ शकत नाही. ऐका लोक पोरांनी तुमच्यासाठी बोलायला देवाला सोडून मी जाऊ शकत नाही. इच्छा व्हावी आणि देवाला सोडून जाण्याची इच्छा नसल्यानंतर उत्तर आहे का? देवाने सांगितलं करीतसे आदर संमतीचा करीतसे आदर संमतीचा परब्रह्म मूर्ति जाने मूर्ति जाने मूर्ति जाने प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति जाने
परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर वैभवचे आधार संगती मूर्ती ज्ञानेश्वर वा देवा म्हणे वा हसोनी पंढरीराव. आता देव सांगायलेत नामदेवाला. जो ज्ञानदेव आहे तोच मी आहे, बरोबर आहे. जो तू आहे तोच मी आहे आणि जो मी आहे तोच ती आहे. त्याच्यात फरकच नाही. तत्त्वम अशी जो तू आहेस तोच मी आहे. हा जो तू आहेस तो मी आहे. म्हणायला तू दिसतोय सगुण पण मी ठेवून वाचलेला तरी सगुण वाचलो तरी निर्गुण स्वरूपामध्ये तत्स्वरूप असलेला परमात्मा माझंच स्वरूप ज्ञानदेव आहे. हा मग तो ज्ञानदेव असलेला स्वरूप परमात्मा देव म्हणायला लागले नामदेवा. ए ज्ञानदेवा आता जो तू आहे तोच मी आहे रे बाबा. जा माझ्यापाशी राहिलास काय आणि त्याच्यापाशी राहिलास काय एक आहे म्हणून निघाले महाराज. कसं तरी ऐकलं आणि महाराज ते थटल करत 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 कुठं आले? काशीला आले महाराज. काशीला उत्तर आहे का जगाचा परमपिता असलेला काशी विश्वनाथ ज्ञानोबाईकडे यावा आणि ऐका दर्शन घालून तिथून इच्छा गंगेकडे जाण्याची होते महाराज. ऐका जगाचा मालक ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज कुठे येतात महाराज? गंगेच्या दर्शनाला येतात. उत्तर आहे का आता गंगेच्या दर्शनाला येतात आणि दर्शन केल्याबरोबर ज्या संतांना इच्छा गंगामाईच्या दर्शनाची व्हावी आता मात्र उलट आहे. गंगामाई ज्ञानोबारायांनी नामदेवरायाचे चरण पकडते. असं कधी झालंय का? ज्ञानोबारायाचे नामदेवरायाचे चरण माझ्या गंगामाईनं पकडावे आणि डोळे भरून यावे. गंगा मातेचे डोळे भरून का आले असतील? ज्ञानोबारायांनी विचारलं मा का जगाचं पाप नष्ट करता तुम्ही आणि आज तुम्ही येताय? ज्ञानोबारायाकडे पाहिलं गंगाबाईनं. गंगाबाई सांगते ज्ञानदेवा एक वाक्य सांगू का? मी जगाचे पाप नष्ट करते बरोबर आहे पण माझं पाप नष्ट करण्यासाठी कोण आहे? म्हणून मी तुमच्याकडे आले. जगाचं पाप नष्ट करणारे मी आहे पण माझं पाप नष्ट करण्यासाठी तुमच्या चरणाची आवश्यकता आहे. म्हणून महाराज ज्या चरण ज्याला आपण म्हणतो पाद ज्याला म्हणतो म्हणजे पाय ज्याला म्हणतो अशा संतांचे पाय आम्हाला लाभले. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं परम भाग्य आहे महाराज. महाराज तीच अभंगाच्या पहिल्या भाग्याचा उदगे भाग्याचा उदगे भाग्याचा उदगे भाग्याचा उदगे भाग्याचा उदगे भाग्याचा उदगे
माता